श्रीराम समर्थ श्रीराम भाग 155. दयानंद स्वामींनी जीवनयात्रा संपवून त्या मर्त्य जगाचा निरोप घेतला आणि इकडे घरातील अग्निकुंडामध्ये इतकी वर्ष तेवत असलेला अग्नी निमाला. या गार्हपत्य अग्नीनेच स्वामींच्या देहावर अग्निसंस्कार करायचे होते. त्यामुळेच अग्निहोत्र व्रतपालनाला पूर्णता येणार होती. पण त्यापूर्वीच गार्हपत्य अग्नी निमाला होता. बराच वेळपर्यंत तिकडे कुणाचं लक्षच नव्हतं. घरातील सर्वजण शोकाकुल अवस्थेत दयानंद स्वामींच्या खोलीत जमले होते. स्वामींच्या महासमाधीची वार्ता बाहेर पसरत चालली होती. अनेक जण शोकमग्न होऊन दयानंद स्वामींच्या अंतिम दर्शनासाठी येत होते. येणाऱ्यांची गर्दी वाढत होती. काळ मंद गतीने पुढे पुढे सरकत होता आणि शोकाकुल भक्तांची रांगही दर्शन घेऊन पुढे पुढे सरकत होती. सकाळ झाली, सूर्य उगवला, क्षितिजावर पुढे सरकू लागला. अग्निहोत्राची वेळ झाली होती. रोजच्या सवयीप्रमाणे मेघश्याम स्वामींचं लक्ष अग्निकुंडातील गार्हपत्य अग्नीकडे गेलं आणि त्यांच्या लक्षात आलं की अग्निकुंडातील गार्हपत्य अग्नी निमालाय. क्षणभर काय घडलं आहे हे त्यांना कळेना आणि मग एकदम प्रसंगाचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं. आता पुन्हा अग्निकुंडात अग्नी निर्माण करायची गरज होती. अग्निहोत्र घेण्याच्या वेळी जो अग्न्याधान विधी असतो तो करणं प्राप्त होतं आणि तो अनुष्ठानपूर्वक संपन्न करून अग्निकुंडामध्ये अग्नी निर्माण करावा लागेल काय? असं असेल तर तो अनुष्ठान विधी उद्या सकाळी सूर्योदयापूर्वीच करावा लागेल. पण दयानंद स्वामींचा देह घरामध्ये असताना सूतकाच्या काळामध्ये असा पवित्र अनुष्ठान विधी कसा काय बरं करता येईल? तो शास्त्र संमत होईल का? कोण ब्राह्मण अशा अनुष्ठानासाठी पुढे येईल? दयानंद स्वामींनी आयुष्यभर प्राणपणाने पालन केलेलं अग्निहोत्र व्रत शेवटी पूर्णतेला जाणारच नाही का? असे अनेक विचार मेघश्याम स्वामींच्या मनामध्ये घोंगावू लागले. ते हादरून गेले. त्यांच्या शरीराला घाम फुटला आणि ते थरथर कापू लागले. या आपत्तीचं निवारण आता कसं करायचं काही सुचेना. ते धावत उत्तम श्लोकांकडे गेले. दयानंद स्वामींचा देह ठेवलेल्या खोलीमध्ये उत्तम श्लोक सुन्न होऊन स्वामींच्या देहाकडे एकटक पाहत उभे होते. अंत्यदर्शनाला आलेल्या लोकांची तिथे एकच गर्दी झाली होती. त्या गर्दीतून वाट काढत मेघश्याम स्वामी उत्तम श्लोकांकडे गेले. कानात कुजबुजावं तसं हलक्या स्वरात उत्तम श्लोकांना हाका मारू लागले. पण उत्तम श्लोक सद्गुरूंच्या महानिर्वाणामुळे व्याकुळ होऊन दगडी पुतळ्यासारखे अचेतन झाले होते. मेघश्याम स्वामींच्या हाका त्यांच्या जाणीवेमध्ये पोहोचेनात. मेघश्याम स्वामींनी उत्तम श्लोकांना अक्षरशः धरून गदा गदा हलवलं. उत्तम श्लोकांनी चमकून मेघश्याम स्वामींकडे पाहिलं. मेघश्याम स्वामी हलकेच त्यांना म्हणाले, फार मोठी आपत्ती आहे. अग्निकुंडातील अग्नी निमालाय. आता अंत्यसंस्कार कसे होणार? प्रसंगाचं गांभीर्य उत्तम श्लोकांच्या ध्यानात आलं. त्यांनी आपल्या हृदयावर दगड ठेवला. आपलं दुःख आत दाबून ते मेघश्याम स्वामींबरोबर बाहेर आले. समोर व्यंकटेश शास्त्री सुन्न होऊन उभे होते. भोवती अनेक शास्त्री पंडितांचा गराडा होता. उत्तम श्लोकांनी व्यंकटेश शास्त्रींना खोडावून बाजूला बोलवलं आणि व्यंकटेश शास्त्रींच्या कानात हलकेच अग्नी निमाल्याची घटना निवेदन केली. व्यंकटेश शास्त्री थक्क झाले. त्यांचा विश्वास बसेना. कसं शक्य आहे? 45 वर्ष जो अग्नी प्राणपणाने सांभाळला तो पूर्णतेच्या क्षणीच नेमका निमाला. काय योगायोग आहे. असं कुठे घडल्याचं आजवर कधीच ऐकलं नव्हतं. क्षणभर त्यांना बधिरल्यासारखं झालं. त्यांनी प्रयत्नपूर्वक स्वतःला सावरलं. अग्निहोत्र व्रताच्या सर्व नियमांची मनोमन उजळणी केली आणि त्या दुःखद क्षणीही समाधानाचा सुचकारा टाकून ते म्हणाले, आहे मार्ग आहे. अग्निकुंडातील अग्नी निमाला तर आपत्काली 12 दिवसांच्या आत गार्हपत्य अग्नीचं ज्ञानी महात्म्यांच्या हातून पुनःसंधान करता येतं. वैश्वानस गृहसूत्रामध्ये सांगितलेलं प्रायश्चित्त घेतलं म्हणजे झालं. पण अग्निसंधान हा पवित्र विधी आहे. दयानंद स्वामींनी देह ठेवलाय. घरात सूतक काळात हा पवित्र विधी करता येईल? मेघश्याम स्वामी व्याकुळ स्वरात म्हणाले. व्यंकटेश शास्त्री गंभीरपणाने म्हणाले, देहावर अग्निसंस्कार झाले म्हणजेच सूतकाचा काळ सुरू होतो. सूतकाचा काळ सुरू झालेला नाही अजून. तेव्हा ती अडचण नाही. माझ्या घरून पुत्रक मागवून घेतो. शमीच्या झाडावर वाढलेल्या अश्वत्थ वृक्षाच्या अरणी सुद्धा मागवून घेतो.
आपण कोणी ज्ञानी महात्म्याला पाचारण करावं, पुत्रकावर अरणी घासून गार्हपत्य अग्नी निर्माण करावा. डोळ्यातील अश्रू पुसून श्रीरंग स्वामी म्हणाले, उत्तम श्लोक इथे असताना आणि कुणाला पाचारण करायचं? दयानंद स्वामी त्यांना मुनी म्हणायचे, म्हणजे ऋषींच्याही वरची अवस्था. त्यांनाच अग्नीचं पुनःसंधान करायला सांगावं. अरणीवर पुत्रक घासून अग्नी निर्माण करून उत्तम श्लोकांनी श्रीरंग स्वामींच्या सहाय्याने अग्नीचं पुनःसंधान केलं आणि त्या गार्हपत्य अग्नीची आयतनामध्ये स्थापना केली. अग्नी पुनः निर्माण केल्याचं प्रायश्चित्त उत्तम श्लोकांनी लगेच विधीपूर्वक घेतलं. उत्तम श्लोकांचा देह तो अग्नी पुनर्निर्माण विधी, प्रायश्चित्त विधी इतकं सगळं काही शास्त्र नियमाप्रमाणे करीत होता, पण त्यांच्या मनामध्ये संमिश्र भावना आणि आठवणींचा कल्लोळ उठला होता. बरेच दिवसांचा आजार होता. शेवटचे काही दिवस अन्न आणि पाणी यांचा त्याग केला होता स्वामींनी. त्यामुळे ज्यावेळी प्राणज्योत मालवली होती, तेव्हा दयानंद स्वामींचा देह अतिशय क्षीण आणि कळाहीन झाला होता. त्यांचं मुखमंडलही प्रभाहीन झालं होतं. प्रथेप्रमाणे दयानंद स्वामींना नवीन वस्त्र नेसवून सुंदर नव्या बिछाण्यावर ठेवलं होतं. धूप अगरू वगैरे लावला होता. भक्त आणि शिष्य चारी बाजूला उभे राहून भजन करत होते आणि त्यावेळी एक अद्भुत घटना घडली. दयानंद स्वामींचं मुखमंडल हळूहळू तेजपुंज दिसू लागलं. देहावरही सोन्याची झळाळी असते तशी सोनेरी प्रभा दिसू लागली. भक्त एकमेकांना दाखवू लागले, बघा बघा, दयानंद स्वामींच्या मुखमंडलावर तेजस्वी प्रभा दिसतीये. ते अधिकच उज्ज्वल होत चाललंय. चेहऱ्यावर किती शांती, केवढं सौंदर्य आणि तेज प्रसन्नता दिसायला लागलीये. सारे जण अगदी मुग्ध होत होते. ही तेजस्वी रूपप्रभा देहाला अग्नी देईपर्यंत अगदी तशीच उज्ज्वल राहिली. दयानंद स्वामींची स्पष्ट आज्ञा होती की कोणालाही आजाराची वार्ता कळवायची नाही. मोक्षदिंडी झाली की जगाचा संबंध संपला. त्यामुळे दयानंद स्वामींच्या जीवनाचा अंतिम क्षण जवळ येतोय हे लक्षात येऊनही उत्तम श्लोकांनी किंवा स्वामींच्या कुटुंबियांनी तसं कुणालाच कळवलं नव्हतं. सनातन महाराजांनी मुंगीला निघताना पुन्हा पुन्हा कळवळून विनंती केली होती की दयानंद स्वामींच्या प्रकृतीचं वर्तमान कळवीत राहावं. तरीही त्यांना काही कळवलं नव्हतं. पण त्या दिवशी सनातन महाराज अर्धवट झोपेच्या अवस्थेत असताना अचानक त्यांना दयानंद स्वामी दिसले. दयानंद स्वामी बिछाण्याजवळ आले. त्यांनी सनातन महाराजांच्या बिछाण्याला लावलेली मच्छरदाणी उचलली आणि आत येऊन बिछाण्यावर बसले. उदास चेहऱ्याने ते सनातन महाराजांना म्हणाले, या देहाचं वस्त्र आता फार जीर्ण झालंय, पार फाटून गेलंय. किती दिवस ते आता सांभाळत बसायचं? टाकून देण्याशिवाय आता गत्यंतर नाही. टाकून देण्याशिवाय आता गत्यंतर नाही. सनातन महाराजांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला. दयानंद स्वामींनी त्यांच्या मस्तकाला स्पर्श केला आणि ते एकदम अदृश्य झाले. सनातन महाराजांना अश्रू आवरेनात. ते अतीव दुःखाने कळवळून रडू लागले आणि स्वप्न इथेच संपलं. सनातन महाराज जागे झाले. तरीही स्वप्नामध्ये दयानंद स्वामींनी मस्तकाला केलेल्या स्पर्शाचा स्पर्श तसाच जाणवत होता. स्वप्नातला शोक हृदयात तसाच तीव्रतेने जाणवत होता आणि डोळे जागेपणीही अश्रूंनी भरून वाहत होते. सनातन महाराज तसेच उठले. गडबडीने पैठणला निघाले. पैठणच्या जवळ येताना त्यांना दयानंद स्वामींनी देह ठेवल्याची वार्ता कळली. आता केवळ अंतिम दर्शनच होणार या विचाराने सनातन महाराज अक्षरशः वेडेपिसे झाले. झपाटल्यासारखे पैठणच्या दिशेने जे धावत सुटले ते मठाच्या दारापर्यंत. कशाचीच शुद्ध नाही, देहभान नाहीस झालेलं. अशा अतीव शोकाच्या अवस्थेत ते धावत धावत मठाच्या द्वारात येऊन तिथेच खाली कोसळले आणि जागच्या जागी बेशुद्ध झाले. मठाच्या द्वारात भक्तांची गर्दी झाली होतीच. त्या गर्दीतील लोकांनीच सनातन महाराजांना उचललं, मठात आणलं, एका खोलीत अंथरुणावर झोपवलं, त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. तेव्हा ते शुद्धीवर आले. शुद्धीवर येताच पुन्हा ते तसेच धावत सुटले. दयानंद स्वामींचा देह ठेवला होता त्या खोलीत गेले. श्री चरणांवर मस्तक ठेवून रडू लागले. अग्निहोत्री ब्राह्मणाचा अचेतन देह पाठीच्या खुर्चीसारख्या ताटीतच ठेवायचा असतो. अग्निहोत्री ब्राह्मणाचा अचेतन देह पाठीच्या खुर्चीसारख्या ताटीतच ठेवायचा असतो आणि त्याला मांड असे म्हणतात.
त्या मांडवर दयाळराव स्वामींचा पार्थिव देह ठेवला गेला आणि अंत्यदर्शनासाठी बाहेर आणला गेला. मठातील मोठ्या दालनामध्ये अंत्यदर्शनासाठी व्यवस्था केली होती. दयाळराव स्वामींचा बसलेला देह इतका तेजस्वी दिसत होता, इतका शांत आणि आनंदाने परिपूर्ण दिसत होता, की जणू त्यांच्या देहाभोवती प्रकाशाचं वलय आहे. दैवी तेजाचे किरण स्वामींच्या देहातून सभोवार पसरतायत असं वाटत होतं. जणू सर्वांना कृपाशीर्वाद देण्यासाठी आताच येऊन दयाळराव स्वामी बसलेत असं वाटू लागलं. लोक फुलांचे हार पायाशी ठेवत होते, नमस्कार करून पुढे सरकत होते. स्वामींच्या महानिर्याणानंतर 24 तास उलटून गेले तरी अंत्यदर्शनासाठी आलेल्या लोकांची रांग काही संपेना. रांग तशीच ठेवून अंत्ययात्रेला प्रारंभ करण्याचं ठरलं. घरचा अग्निहोत्राचा अग्नी, गाईचं तूप बरोबर घेऊन शेवटची यात्रा निघाली. मांडवर दयाळराव स्वामी आशीर्वाद देण्याच्या अवस्थेत स्थित होते. दयाळराव स्वामींची दृष्टी एरवी आयुष्यभर बरीच अशी अर्धोन्मिलितच असायची. पण या अखेरच्या महायात्रेत दयाळराव स्वामींचे डोळे पूर्ण उघडलेले स्पष्टपणे दिसत होते. त्या डोळ्यामध्ये एवढं प्रेम, एवढी दया, आपुलकी, करुणा दिसत होती, एवढा आनंद, प्रसन्नता दिसत होती, की पाहणारे सारे मुग्ध होऊन गेले. जणू जणू आनंदाची प्रभा त्यांच्या मुखावर फाकलीये. प्रेमभराने ते सर्वांना आशीर्वाद देतायत असं वाटत होतं. अनेक जण म्हणत होते, ते अद्भुत दृश्य आहे. किती अद्भुत, किती अद्भुत. दयाळराव स्वामींचा देह मठाच्या द्वारातून बाहेर आणला. तेव्हा पावसाचे टपोरे थेंब त्यांच्या अंगावर पडलेल्या अनेक लोकांना दिसले. विशेष म्हणजे पावसाचे थेंब इतरत्र कुठेच पडले नाहीत. आकाशात ढग अगदी तुरळक होते. म्हणूनच दयाळराव स्वामींच्या देहावर पडलेले ते पावसाचे टपोरे थेंब पाहून भक्तांचे डोळे पाणावले. वाटलं आकाशातून प्रत्यक्ष परमेश्वरच अश्रू ढाळतोय. अंत्ययात्रा सरकत सरकत मुंगीच्या वेगाने गोदावरी नदीच्या तीरावरील सिद्धेश्वर घाटाजवळच्या स्मशानभूमीकडे गेली. चंदनाची चिता रचली गेली. धूप, अगरू, खोबऱ्याच्या वाट्या, खारकांची बैठक केली गेली आणि दयाळराव स्वामींचा बसलेला देह त्यावर स्थापित केला गेला. केवळ गाईचं तूप, घरून आणलेला पवित्र अग्नी यांचा वापर करूनच अग्निसंस्कार करण्यात आले. थोरला पुत्र म्हणून श्रीरंग स्वामींनी अग्निसंस्कार केले. तिसऱ्या दिवशी श्रीरंगस्वामी अस्थि कलश घेऊन स्मशानभूमीतून परत आले. तो कलश पाहून साऱ्यांनाच अश्रू अनावर झाले. शिवदीक्षितजी आणि बाबाजी महाराजांनी अश्रू आवरेनात. अस्थि कलश मठातच भगवान श्रीकृष्णांच्या मंदिराशेजारी स्थापित करून तिथे दयाळराव स्वामींची समाधी बांधावी असं शिवदीक्षितजींनी सांगितलं. ते शब्द कानावर पडताच आनंद स्वामी चमकले. डोळ्यातील अश्रू हळूवार पुसत हळूवार स्वरात म्हणाले, आठवतं का? गोविंद स्वामींनी खळबिऱ्याला देह ठेवला तेव्हा दयाळराव स्वामी तिथे नव्हते. समाधी बांधून झाल्यावरच ते आले होते. त्या समाधीचं दर्शन घेताना भाव व्याकुळ होऊन ते म्हणाले होते की माझंही चिरवास्तव्य इथेच सद्गुरूंच्या सान्निध्यात व्हावं. समाधी स्थानाच्या द्वाराच्या पायरीखाली माझ्या अस्थी ठेवल्या जाव्यात, म्हणजे येणाऱ्या भक्तांच्या पावलांवरची धूळ माझ्या मस्तकावर सतत पडत राहील. आनंद स्वामींचा गळा भरून आला. त्यांना पुढे बोलवेना कसं बसं स्वतःला सावरून ते म्हणाले, खळबिऱ्याला गोविंद स्वामींच्या सान्निध्यातच आपला चिरवास व्हावा अशी दयाळराव स्वामींचीच इच्छा होती. तिथेच गोविंद स्वामींच्या समाधी शेजारी त्यांची समाधी बांधणं उचित नाही का होणार? आम्ही दोन्ही समाधींची नित्य पूजा अर्चा करीत राहू. यावर बराच विचार विनिमय झाला. शेवटी शिवदीक्षितजी म्हणाले, खळबिऱ्याला गोविंद स्वामींच्या समाधी शेजारी दयाळराव स्वामींची एक समाधी बांधावी. त्यासाठी अस्थि कलशातील काही भाग दुसऱ्या कलशात घालून आनंद स्वामींना द्यावा. परंतु हा अस्थि कलश पैठणला मठातच स्थापित करून तिथे मुख्य समाधी बांधावी, म्हणजे मठात येणाऱ्या भक्तांना दयाळराव स्वामींचं दर्शन सहजतेने होईल. त्याप्रमाणे मठात गोपाळकृष्णांच्या मंदिराशेजारी दयाळराव स्वामींची समाधी बांधण्यात आली. श्रीराम समर्थ श्रीराम.